मित्रांनो नमस्कार. आपणही जर नोकरीला असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी ठरणार आहे. पण विनंती एकच की व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागेल. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात. मिळालेल्या माहितीनुसार पहिल्यांदाच घर घेऊ इच्छिणाऱ्या देशभरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी ही समोर येत आहे. ती म्हणजे केंद्रातील सरकारकडून आता पीएफच्या नियमामध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे. त्यामुळे पहिल्यांदाच घर घेऊ इच्छिणाऱ्या लोकांना डाऊन पेमेंटचं टेन्शन असणार नाही. खरं तर घर खरेदीसाठी 20% डाऊन पेमेंट हे द्यावे लागते आणि सरकारच्या यामुळे आता पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्या लोकांना 20% रक्कम देण्याचं टेन्शनच असणार नाही. कारण की केंद्रातील सरकारच्या अधीनस्थ येणाऱ्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थातच EPFO कडून आता पीएफ काढण्याच्या नियमांमध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे. दरम्यान आता EPFO कडून नेमका काय निर्णय घेण्यात आला किंवा काय बदल करण्यात आला आणि याचा सर्वसामान्य पगारदार लोकांना काय फायदा होईल याबाबतची माहिती ही जाणून घेणार आहोत. EPFO ने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांना आता पहिल्यांदा घर खरेदी करण्यासाठी त्यांच्या पीएफ खात्यातून 90% पर्यंतची रक्कम ही काढता येणार आहे. ज्यामुळे कर्मचाऱ्यांची पीएफ अकाउंट 3 वर्ष जुनी आहे आणि त्यांना घर खरेदीसाठी 90% पर्यंतची रक्कम ही काढता येईल असा नवीन नियम हा लागू करण्यात आला असून या निर्णयामुळे ज्या लोकांना पहिल्यांदा घर घ्यायचे आहे त्यांना डाऊन पेमेंटची कटकट ही मिटणार आहे. कारण की आधीच्या नियमानुसार EPFOच्या सदस्यांना 5 वर्षाची सेवा पूर्ण झाल्यानंतर घर खरेदीसाठी पीएफ अकाउंटमधून पैसे काढता येत होते. पण कर्मचारी आता त्यांचे पहिले घर खरेदी करण्यासाठी, घर बांधण्यासाठी किंवा गृह कर्जाचा EMI भरण्यासाठी 3 वर्ष जुन्ने असणाऱ्या आपल्या खात्यातून 90% रक्कम ते काढू शकणार आहेत. दरम्यान या नव्या निर्णयामुळे या सुविधेचा लाभ EPFOच्या सदस्यांना केवळ एकदाच घेता येणार आहे. हा बदल EPF योजनेच्या 1952च्या परिच्छेद 68 BD अंतर्गत घेण्यात आलेला आहे असे देखील यावेळी स्पष्ट करण्यात आले. EPFO सदस्य असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनातून आणि महागाई भत्तामधून एकूण 12% रक्कम त्यांच्या पीएफ अकाउंटमध्ये जमा केली जाते. महत्त्वाची बाब अशी की कर्मचाऱ्यांच्या पगारातून जेवढी रक्कम कट होते तेवढीच रक्कम कंपनीकडून पीएफ अकाउंटमध्ये जमा केली जाते. दरम्यान पीएफ अकाउंटमध्ये जमा असणाऱ्या या पैशांवर सध्या स्थितीला EPFO कडून 8.25% दराने व्याज हे दिले जात आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.